नमस्कार मित्रांनो, माझ्या लास्ट व्हिडिओला एक कमेंट आली होती की पहिल्या दिवशी काय वर्कआउट केलं पाहिजे. मी पहिल्या दिवशी असं सजेस्ट करेल, जसं तुम्ही जिममध्ये एंटर करताय तर तुम्हाला वॉर्मअप जो आहे तो इम्पॉर्टंट आहे समजून घेणं, की वॉर्मअप जो आहे मोबिलिटी ड्रिल्स तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहेत. जसं तुम्ही वॉर्मअप करताय तर तुमच्या बॉडीमधला एक ब्लड फ्लो जो आहे तो इन्क्रीज होतो आणि तुमच्या इंजुरीचे जे चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात. पहिली गोष्ट तुमचा वॉर्मअप असेल तो मी सांगेलच आजच्या व्हिडिओमध्ये की वॉर्मअप तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता. जसं तुम्ही वॉर्मअप करताय तर पहिलं तुमच्या डोक्यापासून ते पायांच्या बोटापर्यंत मोबिलिटी ड्रिल्स करायचे आहेत आपल्याला. जसं तुम्ही वॉर्मअप मध्ये खूप जागी बघितलं असेल की ही मुवमेंट जी आहे ही पहिलं सर्वात आल्या जिम मध्ये प्रेफर करतात, तर ही मुवमेंट अवॉइड करायची आहे. ही मुवमेंट करायची नाहीये आपल्याला वॉर्मअप मध्ये. वॉर्मअप मध्ये जी आहे आपली नेक सरळ ठेवायची आहे, नेक्स्ट साइड रोटेशन ठेवायचं आहे, 10 वेळेस करायचं आहे, लॅटरल रोटेशन करायचं आहे नेकला आणि समोरच्या साईडला. ज्या वेळेस तुम्ही समोरच्या साईडला करताय इथून नेकला न्यूट्रल ठेवायचं आहे इथपर्यंत. जसं आपण न्यूट्रल बघतो, आपण कधीही हायपर एक्सटेन्शन मध्ये बघत नाही. म्हणजे जसं की तुमची स्पाइन आहे तर तिला जसं तुम्ही पाठीमागे घेऊन जाता तर ही जी आहे स्पाइन तुमची जास्त कंप्रेस होत असते, तर ही मुवमेंट जी आहे तुमच्या वॉर्मअप मध्ये करायची नाहीये. जसं तुम्ही वॉर्मअप करताय तर शोल्डर मध्ये मोस्ट प्रॉब्ली क्लॉकवाईज 10 टाइम्स करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स करायचं आहे, दोन्ही साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर हे पूर्ण घेता असताना हे पूर्ण रोटेट झालं पाहिजे शोल्डरला. ही मुवमेंट असेल, पूर्ण सर्कल असेल तुमच्या शोल्डरमध्ये. क्लॉकवाईज 10 टाइम्स, अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स घ्यायचं आहे. इथून पूर्ण तुमच्या ट्रॅपेझियस मसल म्हणजे जो तुमच्या डोक्याच्या पाठीमागचा जो भाग आहे इकडच्या साईडला, इथला तुमचा ब्लड फ्लो जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाढेल या मोबिलिटीनी. क्लॉकवाईज 10 टाइम्स आणि अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स करायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट रिस्ट रोटेशन क्लॉकवाईज 10 टाइम्स करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स. सरळ थांबलाय, शोल्डर लेवलला हात घेऊन जायचा आहे, इथे एल्बो फ्लेक्शन करायचे आहेत. ह्याच्याने तुमच्या बायसेपचा जो आहे इथला ब्लड फ्लो व्यवस्थित पद्धतीने वाढेल. शोल्डरला प्रोट्रॅक्ट करायचं आहे, शोल्डरला इथे रिट्रॅक्ट करायचं आहे. ही मुवमेंट पूर्ण तुमच्या बॅक मध्ये होणार आहे. शोल्डरला इथे रिट्रॅक्ट आणि समोरच्या साईडला प्रोट्रॅक्ट हे करायचं आहे. ह्याला तुमचा असेल तर ह्याच्यामधली मुवमेंट जी आहे ही घ्यायची आहे पूर्ण सेम. सरळ ठेवायचा आहे, एल्बो सरळ एलिव्हेट करायचा आहे आणि डिप्रेस करायचा आहे. वेट अँड डिप्रेस हे करत असताना एल्बो जास्त होल्ड नाही करायची, तुमच्या कॅपुलामध्ये मुवमेंट झाली पाहिजे हे करत असताना. जसं तुम्ही करताय एक मॅट टाकून घ्यायचा आहे. रिस्ट शोल्डर तुमच्या एका लाईनीमध्ये असतील, पायांचा अँगल सरळ तुमच्या हातांच्या लाईनीमध्ये असेल. ही पोझिशन घ्यायची आहे. बॅकला पूर्ण स्ट्रेच ठेवायचं आहे. इथून पूर्ण पहिलं कॅट असेल, कॅट करत असताना नेकला पूर्ण वरती घेऊन जायचं आहे. त्यानंतर पूर्ण कॅमल करायचं आहे. कॅट, कॅमल, ह्याच्याने तुमच्या स्पाइन मधला एक चांगला ब्लड फ्लो वाढेल. स्पायडर लंजेस सरळ पुशअप पोझिशनला जायचं आहे. इथून समोरच्या साईडला पायांना ठेवायचं आहे, हिपला थ्रस्ट करायचा आहे, वरती लक्ष द्यायचं आहे. हे घ्यायचंय. ह्याच्याने तुमच्या हॅमस्ट्रिंग मसल, ग्लूट्स मसल, हॅमस्ट्रिंग मसल ह्याच्यामधला एक ब्लड फ्लो चांगला वाढेल. लोअर बॅक मध्ये जर तुम्हाला काही पेन असेल तर ही मुवमेंट अवॉइड कराल तुम्ही. जायचं आहे, डोक्याच्या पाठीमागे हात ठेवायचा आहे, इथून वरतून स्ट्रेट अपोजिट साईडला गुडघ्यांकडे जायचं आहे. हे करत असताना लक्ष द्यायचं आहे की तुमची हिप जी आहे ही पूर्ण
मूव्ह नाही झाली पाहिजे, हिपला स्टेबल ठेवायचं आहे. इथून फक्त तुमच्या अपर बॉडीमध्ये मुवमेंट झाली पाहिजे. ह्याच्याने तुमचा एक बॅकचा जो आहे तो ब्लड फ्लो वाढेल आहे. ह्याच्याने तुमची हिप मोबिलिटी चांगली होईल. हॅमस्ट्रिंग मध्ये एक चांगला ब्लड फ्लो इन्क्रीज होईल. ह्याच्याने दोन्ही साईडला 10 वेळेस ते 15 वेळेस करू शकता, 10 ते 15 वेळेस करू शकता. लक्षात द्याल, एक पाय समोरच्या साईडला घ्यायचा आहे, अपर बॉडीला मेंटेन ठेवायचा आहे. इथून लॅटरल साईडला वरती जायचंय. जमत आहे तेवढीच मुवमेंट कराल. जास्त मुवमेंट करत असताना बॉडीला जर्क द्यायचा नाहीये. ही मुवमेंट तुम्हाला कंट्रोल मायनरमध्ये करायची आहे आणि व्यवस्थित ह्याच्याने तुमच्या इनर थाईज मध्ये एक ब्लड फ्लो चांगल्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अँकल मध्ये फ्रंटल फ्लेक्शन एक करू शकता. 10 टाइम्स घ्यायचा आहे. ह्याच्याने तुमच्या अँकलची मोबिलिटी चांगली होईल. तसंच अँकलला सरळ ठेवायचं आहे, लॅटरल साईडला रोटेट करायचं आहे. त्यानंतर पूर्ण क्लॉकवाईज 10 टाइम्स, अँटी क्लॉकवाईज 10 टाइम्स. ही मुवमेंट असेल तुमच्या लोअर बॉडीच्या वॉर्मअप मध्ये. आणि तसंच मी लोअर बॉडीचा जो आहे वॉर्मअप माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. प्लीज जाऊन माझा तो व्हिडिओ बघाल तुम्ही शकता वर्कआउट. त्याच व्यतिरिक्त जसं तुमची प्रोग्रेस होतीये, सेकंड डेला तुम्ही फुल बॉडी वर्कआउट करू शकता. फुल बॉडी वर्कआउटचा माझा व्हिडिओ उद्या नक्कीच येणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पाहाल. आणि त्याच व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहाल. थँक्यू.